मागच्या महिनाभरापासून वेध लागलेल्या भिवंडी महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळाला. 20 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 16 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर राजेंद्र जंजाळ समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर लावत शिरसाट यांना डिवचलंय. शिरसाट यांनी जंजाळ यांना ते भावी मुख्यमंत्री असल्याच्या उपरोधिक शुभेच्छा दिलेल्या होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोलगाव जिल्हा परिषदेतून भाजपच्या अधिकृत उमेदवार महेश सारंगे यांचा पराभव भाजप बंडखोर उमेदवार मायकल डिसोजा यांनी केलेला होता आणि आता मायकल डिसोजा यांनी सावंतवाडीत लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरलेले आहेत. किंगमेकर असा उल्लेख करत थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा फोटोसह बॅनर झळकवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद फक्त तानाजी सावंतच सक्षमपणे चालवू शकतात असा सर्व्हे शिवसेनेकडून व्हायरल केला जात आहे आणि संबंधित सर्व्हेला 53% लोकांनी पसंती दिल्याचा सर्व्हे शिवसेनेकडून व्हायरल केला जात आहे आणि यावरून शिवसेनेनं भाजपला चांगलंच डिवचलंय. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वयक समितीतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद इथं तीव्र आंदोलन अंगणवाडी सेविकांतर्फे करण्यात आलेलं आहे आणि योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतन श्रेणी आणि इतर भत्ते लागू करण्यात यावेत अशी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. वर्ध्यामध्ये संयुक्त कामगार कृती समिती संघटनेनं आंदोलन केलेलं आहे. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चात अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका त्याचबरोबर मोठ्या संख्येनं सहभाग त्यांनी नोंदवला. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी कामगार आणि शेतकरी विरोधी व्यापार कराराच्या विरोधात विक्रमगडमध्ये आंदोलन केलेलं आहे आणि यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या भारत अमेरिका नव्या व्यापार कराराविरोधात देशभरात आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अमेरिकन कृषी मालासाठी भारतीय बाजारपेठ खुली केल्यामुळे देशातील शेती व्यवस्था धोक्यात येईल असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी कापूस विकण्यासाठी बाजारपेठेत आणलेला आहे. मात्र खासगी व्यापाऱ्यांनी भाव पाडल्यानं शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 700 ते 800 रुपये नुकसान सहन करावं लागतंय. अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. बीडमध्ये काल पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवाराचा मृत्यू झालेला होता आणि यानंतर डीजी कार्यालयानं लेखी आदेश काढत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मैदानी चाचणी न घेण्याचे आदेश दिले. उल्हासनगर महापालिकेचे तब्बल 1,24,00,000 रुपयांचे लोखंडी स्टॉल वाटप विना गंज लागून पडलेले आहेत आणि महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून हे स्टॉल महानगरपालिकेने खरेदी केलेले होते. मुंबईतल्या नौदल डॉकयार्ड परिसरात कचरा साठवण विभागामध्ये आग लागलेली होती. नौदलाच्या अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत वेगानं कारवाई करत आग नियंत्रणात आणली आहे आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातल्या कुथी इथल्या कल्पना इंजिनिअरिंग या ठिकाणी भीषण आग लागली आहे. आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचा कापूस जळून खाक झाला तर आगीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातल्या आडगाव इथं एका घरामध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून 3 मृत्यू झाला आहे. घरात डिझेलचा साठा असल्यानं आगीचं स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती मिळते. रायगड जिल्ह्यातल्या महाड MIDCमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या गोदामामधल्या औद्योगिक वापरातील प्लास्टिक पिशव्या आणि इतर वस्तू जळून खाक झाल्यात. आगीचं कारण अस्पष्ट आहे. लोणावळ्यामधल्या लायन्स पॉईंट इथं एका 32 वर्षीय IT अभियंत्यानं दरीमध्ये उडी घेत आत्महत्या केली आहे. ते माणेर इथे एका IT कंपनीत कार्यरत होते आणि पहाटेच त्यांनी मित्रांना आणि पत्नीला मेसेज आणि ईमेलद्वारे काही संकेत दिल्याची माहिती समोर आली आहे. यवतमाळमधील शिरपूर वणी मार्गावर पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात MD ड्रग्ज तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला आहे. 4 चाकी वाहनामधून ड्रग्जची वाहतूक करणाऱ्या पुनवट इथल्या तरुणाला रंगेहात अटक करण्यात आली आहे आणि त्याच्याकडून सुमारे 5.60 लाख रुपयांचे MD ड्रग्ज आणि वाहनासह एकूण 9.82 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यामध्ये घोडेगावमध्ये गँगवॉरची घटना घडलेली आहे आणि या गँगवॉरमध्ये नितीन शिरसाट या व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. सूरज फुलमाळी हा गंभीर जखमी झाला आहे आणि जुन्या वादातूनच हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते.
तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि कोल्हापूर मंदिर संस्थानच्या मध्ये क्रिकेट सामना रंगणार असून कोल्हापूरमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. देशभरातील विविध मंदिर संस्थानामधील कर्मचाऱ्यांना एकत्रित आणून आसपासमधल्या एकोपा, संघभावना आणि क्रीडा संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानंच गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर इथं मंदिर प्रीमियर लीग या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. जळगावच्या एरंडोल तालुक्यातल्या कासोदा गावामध्ये महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई महादेवाच्या मंदिरावर करण्यात आली आहे. आणि कासोदा गावामध्ये तीर्थक्षेत्र महादेव आणि महेश मंदिर अशी दोन्ही जागृत देवस्थान असल्यानं भाविकांची मोठी गर्दी होत असते. पूर्वेकडून मुंबईकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे पुढील 3 दिवसांमध्ये मुंबईच्या कमाल तापमानात 3 अंश सेल्सिअस वाढीचा अंदाज आहे. आणि शुक्रवार, शनिवार आणि रविवार मुंबईचा पारा कमाल 36 अंश सेल्सिअसपर्यंत चढू शकतो, तर ठाणे आणि नवी मुंबईचं तापमान हे 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं. वाढलेल्या उष्णतेमुळे मुंबईकरांना फेब्रुवारीमध्येच उन्हाचा तडाखा जाणवू शकणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी बोरिवली रेल्वे स्थानक ते कन्हेरी गुफा दरम्यानची बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता पर्यटकांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पायी प्रवास करावा लागणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त 15 फेब्रुवारीला बाबुलनाथ मंदिरासाठी अतिरिक्त बस चालवल्या जातील. हार्बरवर एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळतोय. 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या अवघ्या 16 दिवसात तब्बल 6,40,000 प्रवाशांनी एसी लोकलनं प्रवास केला आहे. दररोज सरासरी 40,017 प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. मुंबईतील दादरच्या टिळक पुलावर अवजड वाहनांना तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. एल्फिन्स्टन पुलावरून सायन रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम असल्यानंच वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आणि 3 महिने अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात शेंगदाणा, भगर, साबुदाणा यासारख्या पदार्थांचे दर वाढल्यानेच ग्राहकांच्या खिशाला कात्री बसते. उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्सचा गोळ्या, अंमली पदार्थ, गुटखा महाविद्यालयासह इतर परिसरात विकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि पुढच्या 10 दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शहराच्या एका नामांकित शाळेत शारदा सुमन प्राथमिक शाळेत चिमुरड्या विद्यार्थ्यांना अत्यंत भयानक आणि विचित्र वागणूक देण्यात आली आहे. शाळेत विद्यार्जन करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापकांना शिक्षकाच्या भूमिकेतून नाही तर एखाद्या क्रूर व्यक्तीसारखा व्यवहार केल्यानं पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. जळगाव शहरातील शिरसोली रस्त्यावर रात्री 2 कारची समोरासमोर धडक झाली आहे. रायसोनी महाविद्यालयाजवळ झालेल्या या अपघातानंतर एक कारमधील सीएनजी किटमुळे आगीचा भडका उडाला आणि दोन्ही गाड्यांनी पेट घेतला आहे. सुदैवानं प्रवासी तात्काळ बाहेर पडल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली महाड राज्य महामार्गाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, तर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिक हैराण झाले. रस्त्यावर पाणी न मारल्यानं प्रचंड धूळ उडत असून परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलंय. स्थानिक नागरिकांनी तातडीनं आवश्यक ठिकाणी फलक लावण्याची मागणी केली आहे. प्रशासनानं याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी देखील केली आहे. चीनमधील शांघायमध्ये अचानक रस्त्यावर एका मोठा खड्डा पडला आणि या रस्त्याचा मोठा भाग खचल्यानं हा खड्डा पडल्याची माहिती मिळते. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झालेली होती. जेर राष्ट्रीय एक्सप्रेस-वे अद्याप पूर्णपणे तयार झालेले नाही आहेत किंवा आंशिक स्वरूपात सुरू आहेत. त्यांच्या टोल दरात कपात करण्यात आलेली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं गुरुवारी या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमावलीत दुरुस्ती केली आहे. नवे दर आता 15 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत आणि सध्या एक्सप्रेस-वेवर सामान्य महामार्गापेक्षा 25% जास्त टोल द्यावा लागतोय. एक्सप्रेस-वे पूर्ण होईपर्यंत आता हा अतिरिक्त भार प्रवाशांना सोसावा लागणार नाहीये. राज्यातील सर्व जिल्हा नियोजन बैठकांचा आढावा घेणारी ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. आणि या बैठकीत अर्थसंकल्पापूर्वी राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या अर्थनियोजनाचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीला मंत्री आणि विभागीय आमदार देखील उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता ही बैठक असेल. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या आता मान्यताप्राप्त अशा अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधल्या सहाय्यक प्राध्यापक वर्गातील
5012 रिक्त पदं भरण्यास शासनानं मान्यता दिली आहे. भरती प्रक्रियेबाबत शासनानं काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती निश्चित केलेल्या आहेत आणि या अंतर्गत 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार निश्चित झालेल्या कार्यभाराच्या आधारे ही पदं भरली जाणार आहेत. फहीम खानला घर बांधून देणार की नुकसान भरपाई देणार अशी विचारणा नागपूर खंडपीठानं मनपा आयुक्तांना केली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानचे 3 माळाचं घर अवैध पद्धतीनं पाडण्यात आल्याचं आढळून आल्यानं न्यायालयानं आयुक्तांना हा सवाल केलेला आहे. अंधेरी सबवे पावसाळ्यात नेहमी पाण्याखाली जातो, मात्र आता हे चित्र बदलण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. या सबवेवर उड्डाण पूल उभारण्याचं ठरवलं आहे, परंतु हा पूल उभारणी व्यवहार्य ठरेल की कसं याची चाचपणी सध्या महानगरपालिका करणार आहे आणि त्यासाठी सल्लागार नेमला आहे. सल्लागाराकडून 3 महिन्यात अहवाल सादर केला जाणार आहे. आणि आता आपण बातम्या विस्तारानं बघूयात. पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा या गावात बंगाली कामगारांची हत्या झाली आणि यावरूनच राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचं वारं वाहू लागल्यानं ममता बॅनर्जींनी हा हत्येचा मुद्दा पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस तपासात त्यांच्या आरोपातील खोटेपणा उघड झाला आहे. आतापर्यंतचा जे तपास झालेला आहे त्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही प्रकरण दिसत नाही की हा एका विशेष कम्युनिटीला टार्गेट करून केलेली घटना आहे किंवा एका विशेष व्यक्तीला टार्गेट करून केलेली घटना आहे. सध्यापर्यंत जे निष्पन्न होत आहे त्यामध्ये ऑल ऑफ अ सडन अचानकपणे ही घटना घडलेली आहे, त्यामध्ये आमच्या समोर आलेला आहे. आता हे काय प्रकरण आहे ते पहा, कारण पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्याच्या कोरेगाव भीमामध्ये सुखेन महातो याचा खून झाला. सुखेन हा पश्चिम बंगालचा रहिवासी होता आणि धारदार शस्त्रानं वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. सुखेनचा मृतदेह त्याच्या घराजवळून आढळून आला. अज्ञात व्यक्तीनं ही हत्या केल्याचं सुखेनचा भाऊ देवाशी महातो यानं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आणि तसंच हत्येचं कारण माहीत नसल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलंय. मात्र असं असतानाही ममता बॅनर्जींनी सुखेन हा केवळ बंगालचा राहणारा आणि बंगाली भाषिक असल्यानं त्याची हत्या झाल्याचा दावा सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये केला आहे. मात्र पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे. 9 फेब्रुवारीला ही हत्येची घटना घडली असून दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर सुखेनची हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे. हा मयत इसम जो आहे तो 1-2 लोकल जे काही सस्पेक्ट आम्हाला दिसत आहे ते त्यांना भेटला आहे आणि त्याच्यात मध्ये काही झालेलं आहे. आपसात ऑल ऑफ अ सडन घडलेली घटना आहे असा सध्यापर्यंत आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या योजनेला वेग दिला जात असून सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती 15 फेब्रुवारीपर्यंत भरावी अशी सूचना सर्व राष्ट्रीय आणि अग्रणी बँकांना दिल्या आहेत आणि 30 जून 2025 या तारखेला गृहीत धरून कर्जमाफीच्या हालचाली सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतील डास नियंत्रणाची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनानं खासगी कंत्राटदारावर ढकलली आणि हे काम 3 वर्षांसाठी आउटसोर्स करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 17.43 कोटी रुपयांच्या निविदा जारी करण्यात आल्यात आणि यामुळेच पावसाळ्यात साथीचे आजार वाढल्यास दोष कंत्राटदार कंपनीवर ढकलला जाईल अशी भीती व्यक्त होते. मुंबई शहर आणि उपनगरांच्या तुलनेत नवी मुंबईत प्रदूषण अधिक वाढल्याचं हवा गुणवत्ता निर्देशांक AQI संकेतस्थळावर सांगण्यात आलंय आणि मुंबईचा सरासरी AQI हा 177 इतका होता. मात्र नवी मुंबईमध्ये तो 200च्या घरात कायम आहे. जुना आणि नवीन ओला कांदा बाजारामध्ये एकाच वेळी आल्यानं दर गडलेले आहेत आणि यामुळेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजारामध्ये दिवाळीनंतर जो कांदा 25 ते 30 रुपयांनी विकला जाणं अपेक्षित होतं तो कांदा आता 10 ते 15 रुपयांनी विकला जातो आणि किरकोळ बाजारात देखील दर 20 रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत. सुनेत्रा पवार या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार आहेत. प्रत्येक आमदारासोबत स्वतः 1 to 1 संवाद साधणार आहेत आणि यातून सुनेत्रा पवार पक्ष विलिनीकरणाबाबत आमदारांचीच मतं जाणून घेणार असल्याची माहिती मिळते. बारामतीला कारनं जायचं ठरलं होतं, मात्र प्रफुल्ल पटेल किंवा कोणाचा तरी फोन आल्यानंतर फाईल आणण्यासाठी उशीर झाल्यानं फ्लाईटनं जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुराव यांच्या दाव्यानं चर्चांना उधाण आलंय.
अजितदादांना कुणाचा फोन आला होता हे लोकांना कळल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. तर अजितदादा कारनं गेले असते तर दुर्दैवी घटना घडली नसती असंही ते म्हणाले. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद, पण अजितदादा गेल्याचं दुःख मोठं आहे. एका डोळ्यामध्ये अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात आनंद अशी स्थिती आहे. खासदार सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया. परभणी महानगरपालिकेत शिवसेना उबाठाचे सय्यद इक्बाल महापौरपदी विराजमान झालेत. सय्यद इक्बाल आणि शरफुद्दीन हे प्रत्येकी 1.25 वर्ष महापौर बनणार आहेत. पुढच्या 2.5 वर्ष काँग्रेसकडे महापौरपद असणार आहे. परभणी महानगरपालिका महापौर निवडी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अक्षय देशमुख यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केले. सोबतच पक्षांना दिलेला व्हीप देखील नियमानुसार नव्हता. कोरा व्हीप देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप सत्तेत आलेत. यावरून शिवसेनेमध्ये नेते संदीप देशपांडेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर सडकून टीका. तुम करो तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला असा टोला त्यांनी लगावला. कोश्यारींना धोतर नेसता येत नसल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यामुळे ते ठाकरेंना काय सांगणार असं म्हणत संजय राऊतांनी भगतसिंह कोश्यारींवर टीका केली. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीमधील मुस्लिम बहुल भागांसाठी 3 विशेष विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. मूलभूत सुविधा, शिक्षण आणि रोजगार ही संधी वाढवण्यासाठीच प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बीडमध्ये पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. यावेळी धनंजय मुंडेंनी शोक प्रस्ताव मांडला. तर मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. राजापूर लांजा मतदारसंघात महायुतीनं विजयाचा जल्लोष साजरा केला. शहरात आमदार किरण सामंत यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. कायम किंगमेकर, काल, आज आणि उद्याही अशा आशाचे हे बॅनर्स. उमरग्यात सभापतीपदासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. उच्च शिक्षित आकांक्षा चौगुले यांनी शिवसेनेकडून प्रबळ दावेदारी आहे. तर महायुतीच्या नेत्यांचा निर्णय मान्य असणार असल्याचं चौगुलेंनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट विरुद्ध राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये पुन्हा वाद सुरू झाला. पालकमंत्र्यांना स्वतःच्या मुलीला उपमहापौर करायचं होतं असा आरोप जंजाळ यांनी शिरसाट यांच्यावर केला आहे. तर जंजाळ मुख्यमंत्री व्हावे तसं म्हणत शिरसाट यांनी जंजाळ यांना उत्तर दिलं आहे.